नागपूर जिल्ह्यातील सावनेरजवळ हेटी पोलीस चौकीपासून शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाढलेली झाडं आणि झुडपे अपघातांना निमंत्रण देत होती. याबाबत हितेश बनसोड यांनी वारंवार पोलीस आणि संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र केवळ आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नाही. हा रस्ता दुर्घटना क्षेत्र बनत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाची वाट न पाहता सावनेरचे आम्ही सेवेकरी ग्रुपच्या तरुणांनी रविवारी सकाळी श्रमदानातून हा परिसर साफ करण्याचा विडा उचलला. या श्रमदान मोहिमेला 28 डिसेंबरला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. सावनेरचे आम्ही सेवेकरी ग्रुपचे भूषण कुबडे, महेश टेकाडे, हितेश बनसोड यांच्यासह सावंगी हेटीचे सरपंच अशोक डवरे यांनी पुढाकार घेतला. यावेळी सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे, पीआय उमेश पाटील, सुहासिनी सहस्त्रबुद्धे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सेवेकरी परिवारातील तरुणांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत रस्त्याच्या दुभाजकावरील आणि कडेची झुडपे कापून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला. या प्रसंगी परिसरातील असंख्य युवक आणि महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण सावनेर येथील सेवेकरी ग्रुपच्या माध्यमातून निरंतर 100दा आपण PWD तहसील कार्यालय, SDO, BDO यांना आपण निवेदन दिले, पण निवेदन देऊनही या रस्त्याची कोणतीही विल्हेवाट लागलेली नाही. त्या विल्हेवाटीच्या माध्यमातून आज सेवेकरी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जितकेही मित्रमंडळी आहे 40 ते 50, त्यात भूषण कुबडे, रुपेश कमाले, सागर खांगारे, अभिषेकजी गरवर, हितेशजी बनसोड, शुभमजी डवरे यांच्या माध्यमातून आज आम्ही श्रमदानाच्या माध्यमातून हे सफाई केलेली आहे. कमीत कमी आज आम्ही सफाई केली आहे आणि शांतपूर्ण सफाई केलेली आहे. भविष्यात असं असल्यास आम्ही उग्र आंदोलन करू आणि शासनाच्या आम्ही कानात ही गोष्ट सांगू इच्छितो का आज आम्ही शांतपूर्ण आम्ही हे काम केलं आहे, पण समोर याच्याकडे लक्ष देऊन हे आमची समस्या जी आहे त्याच्या सोडवा. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.